10-15% भाडेवाढ झाली आणि याचा फटका सर्वसामान्यांना तर बसतोय, मात्र वाहकांना सुद्धा मोठी अडचण निर्माण झाली। ही भाडेवाढ 1 ते 2 रुपयानं झाल्यामुळे सुट्टे पैसे देण्याचा प्रश्न हा निर्माण झाला। त्यामुळे वाहकांची आता ही भाडेवाढ चांगलीच डोकेदुखी ठरते। प्रवाशाकडे 100 ते 500 रुपयाची नोट असते आणि त्यांना देण्यात येणारे सुट्टे पैसे वाहकाकडे नसल्यानं आता वाद उद्भवण्याची शक्यता सुद्धा या भाडेवाढातून निर्माण होणार आहे। नेमका वाहकांना कशा प्रकारे अडचणीचा सामना करावा लागणार आहे, हिंगोली बस स्थानकातून वाहकांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी संतोष भिसे यांनी। आपण पाहूया। ग्रामीण भागाची रक्तवाहिनी म्हणून एसटीला पाहिलं जातं, मात्र या रक्तवाहिनीचे जे आहेत 15% दर वाढलेले आहेत। या दर वाढीमुळे सर्वसामान्यांना फटका बसतोय, प्रवाशांची मात्र हेळसांड तर होतेच, मात्र कंडक्टरला देखील ह्याची अडचण जी आहे ते सहन करावी लागते। आपल्यासोबत एसटीचे कंडक्टर आहेत। साहेब, मला सांगा, 15% दरवाढ झालेली आहे तिकिटामध्ये, काय नेमक्या अडचणीचा सामना तुम्हाला करावा लागतो? हे सर राऊंड फिगर न झाल्यामुळं 1 रुपये 2 रुपये 11 रुपये असं झाल्यामुळं प्रचंड प्रवाशाला बी आणि वाहकाला प्रचंड त्रास चालू आहे सध्याची। चिल्लरचे नेमके काय अडचणी येतात बरं साधारणतः? हे म्हणजे 11 रुपये 19 रुपये 17 रुपये असे तिकीट आहे सर्वच। अभित आपण बघितलं असेल, एकूणच जे आहेत आता चिल्लरमध्ये ते म्हणजे तुटवडा निर्माण झालेला आहे, कारण एखादं तिकीट द्यायचं 11 रुपये 19 रुपये 17 रुपये अशाप्रमाणे जे आहेत हे तिकीट दर झालेले आहेत। त्यामुळं याचा प्रवासाचा जो फटका तर बसतोय, मात्र त्याहून जास्त जो फटका जो आहे तो कंडक्टरना बसतोय, कारण एखाद्या बसमध्ये चढल्यानंतर तिकीट दिल्यानंतर त्या प्रवाशाला ते पैसे घेईपर्यंत ताटकळत उभा राहावं लागतं। त्यामुळं भाडेवाढीचा फटका जो आहे तो प्रत्येकाला सहन करावा लागतो। त्यामुळं सरकारनं जे आहे तर भाडेवाढीकडं जरा सर्वसामान्य देखील विचार करावा, असा आता प्रवाशातून बोललं जात आहे। संतोष भिसे, पुढारी न्यूज, हिंगोली। महिलांना अर्ध भाड्याची योजना केलेली आहे, अर्ध भाड्याची योजना केलेली आहे, तर त्याच्या मागे शासनाचं काहीतरी कुठेतरी शासनाला तोटा होत असेल, त्यामुळे तो कोटा भरण्यासाठी त्यांनी ही योजना काढली असेल। काहीतरी शासनाच्या तिजोरीवर कुठेतरी भार पडत असेल म्हणून शासनाने हा निर्णय घेतलेला आहे।